नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ऊसाच्या रास्त आधारभूत दराचा मुद्दा पंतप्रधानांबरोबर उद्या होणाऱ्या बैठकीत उपस्थित करण्याचं एकनाथ खडसे यांचं विधानसभेत आश्वासन. महानगरपालिका क्षेत्रातली अनधिकृत बांधकामं दंड आकारून नियमित करण्यासंदर्भातला निर्णय या महिनाअखेरपर्यंत घेणार मुख्यमंत्री. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाजात वारंवार व्यत्यय. पोलीस यंत्रणा सक्षम करून सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात 49 पैसे तर डिझेलच्या दरात ₹1.21 कपात. आणि आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा राजीनामा. आणि आता सविस्तर वृत्त. ऊसाच्या रास्त आधारभूत दराबाबत उद्या पंतप्रधानांची भेट घेणार असून त्यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करू असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत दिलं. राज्यभरामध्ये संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करायची प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिलं. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात लोकप्रतिनिधीच्या समित्या महिन्याभरामध्ये स्थापन करण्यात येणार असल्याचं राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या योजनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. योगेश सागर यांनी यासंबंधीचा प्रश्न विचारला होता. संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना याच्या संदर्भामधला प्रश्न होता. या प्रश्नामध्ये केंद्र सरकारची वयमर्यादा ही 60 वर्षाची आणि राज्य सरकारची वयमर्यादा ज्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे अशा लोकांसाठी 65 वर्षाची असणे याच्या संदर्भात जो प्रश्न केला गेला, राज्य शासनाने आज मान्य केलं आहे की केंद्र सरकारच्या धर्तीवर 65 वर्षाची वयमर्यादाची अट काढून आपण 60 वर्षाची वयमर्यादा जी केंद्र सरकारची आहे ती लागू करणार आणि ती 1 महिन्याचा आत लागू करणार. दुसरा प्रश्न असा होता की ₹600 हे जे निराधार व्यक्ती आहेत आणि ज्या त्यांचे लाभार्थी आहेत त्यांना अर्थसहाय्य मासिक दिले जात होते, ही अतिशय तुटपुंजी रक्कम आहे. त्या रकमेमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. एका कुटुंबात एकपेक्षा अधिक व्यक्ती असतील त्यांना ₹900 देण्यात येते, याचा ती वाढ करण्याची आवश्यकता आहे. शासनाने हेही मान्य केलं आहे की 600 पासून आणि कमाल मर्यादा 900 पासून ही वाढ करण्यात येईल आणि तीही 1 महिन्याचा आत करण्यात येईल. कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल करून आज विनियोजन विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आलं. राज्यातल्या महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांना दंड आकारून नियमित करण्यासंदर्भातला निर्णय या महिनाअखेरपर्यंत घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासोबतच इतर महापालिका क्षेत्रांमध्ये अशा बांधकामांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला मिळाला असून तो तत्वतः मान्य करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर गुन्हे घडल्याच्या पार्श्वभूमीवरती सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा घ्यावी या मुद्द्यावर विधान परिषदेत आज गदारोळ झाला. त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. विशेषतः नागपूर आणि अहमदनगर इथं घडलेल्या गंभीर घटनांचे दाखले देत कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. सरकार यासंदर्भात चर्चेला तयार आहे अशी भूमिका संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी मांडली. मात्र बापट यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. कामकाज बाजूला सारून ही चर्चा घेण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं. राज्याची पोलीस यंत्रणा सक्षम करून सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत विरोधकांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना दिलं. नागपूरच्या कारागृहातून कैद्यांनी केलेल्या पलायन प्रकाराचा तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीनं दिलेल्या अहवालावरती कार्यवाही करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास योग्य रीतीनं होत असल्याचं सांगून पोलिसांना वेळ दिला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. गरज पडल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करण्याची सरकारची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
विनियोजन विधेयक आज विधान परिषदेतही मंजूर करण्यात आलं. नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यात शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 4 ते 5 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. यामुळे 30% अन्नधान्याची बचत होईल असं सांगून अन्नधान्य वितरण व्यवस्था सक्षम आणि पारदर्शी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं, अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यासाठी यावर्षी 7,540 सौर कृषी पंप देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं असून त्यासाठी 30% अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षामध्ये 133 कोटी रुपयांचं अनुदान राज्याला मिळेल. 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 आणि 5 आणि 7.5 अश्वशक्तीचे सौर कृषी पंप देण्यात येतील. राज्यातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांबरोबरच दुर्गम आणि वन विभागांतर्गत असणारा शेतकरी या योजनेसाठी पात्र राहील. केंद्र सरकारनं येत्या 5 वर्षांसाठीचं विदेश व्यापार धोरण आज जाहीर केलं. संरक्षण, औषध निर्माण, पर्यावरणपूरक उत्पादनं आणि मूल्यवर्धित निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केलं. रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या क्षेत्रांवर भर देत ई कॉमर्सलाही सरकार प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातल्या त्यांच्याविरुद्धच्या समन्सला स्थगिती दिली आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना येत्या 8 तारखेला न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना समन्स बजावलं होतं. त्याला आव्हान देणारी याचिका मनमोहन सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज दाखल केली. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी केली असून उत्तरासाठी 4 आठवड्यांचा अवधी दिलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव नरमल्यानं पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 49 पैशांनी तर डिझेलच्या दरात लिटरमागे ₹1.21 कपात करण्यात आली. मुंबईत पेट्रोल आता प्रति लिटर ₹67.53 तर डिझेल ₹55.69 दरानं मिळेल. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर तसंच रुपया आणि अमेरिकी डॉलर यांचा विनिमय दर यावर बारकाईनं लक्ष ठेवून त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील असं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनतेमध्ये महाराष्ट्र दिनापर्यंत जागृती करण्यासाठी तसंच केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीनं आज नागपूरमध्ये अनोखं आंदोलन केलं. केळकर समितीलाही विरोध करण्याचा या आंदोलनामागचा हेतू होता. समितीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, प्रबीर कुमार चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कार्यकर्त्यांनी चालकांना थांबवून गुलाबाचं फूल देऊन वाहनावर आपले राज्य विदर्भ राज्य असे स्टिकर्स लावून आंदोलन केलं. शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934च्या तरतुदीनुसार 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याला आज 80 वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधानांच्या जनधन योजनेसंदर्भात रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असेल याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दूरदर्शनकडे ही माहिती दिली. ये जो प्रधानमंत्री जनधन योजना है उसके साथ काम कर रहे हैं कि ये अकाउंट्स को कैसे ऑपरेट करें. अकाउंट्स तो खुल गए लेकिन अभी ऑपरेट करना है. तो ऑपरेट करने के लिए अगर एक आदमी गांव में है और बैंक 10 किलोमीटर दूर है तो वो अकाउंट को कैसे उसमें से पैसे निकालें या पैसे डालें जमा करें वो कैसे हो सकता है. उसके लिए या तो बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट चाहिए या उस गांव में एक क्या एटीएम मशीन होना चाहिए या कोई किराना दुकान होना चाहिए जहां पे वो जा सके और पैसे जमा करें. तो हम सोच रहे हैं कि काफ़ी डिफरेंट तरीके से
कैसे पहुंचे उस आदमी को जो गांव में है। पंजाब इथल्या घुमान इथं 3 ते 5 एप्रिल दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त राज्यभरातल्या विविध ठिकाणाहून सारस्वतांचा मेळा घुमानच्या दिशेने निघाला आहे। घुमानसाठी विशेष रेल्वे गाडी आज पुण्याहून रवाना झाली। मुंबईहून निघालेली गाडी 5 तास उशिरानं आज पुण्यामध्ये दाखल झाली। सनईच्या सुरावटीत या गाडीतल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। या विशेष रेल्वे गाडीतल्या प्रत्येक बोगीमध्ये साहित्य संमेलन समितीतर्फे पुस्तकांच्या नावांची कोडी, साहित्यिकांच्या नावांची कोडी, अंताक्षरी असे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या तीर्थक्षेत्रापासून टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नामदेवांची गाथा आणि विविध ग्रंथांनी समृद्ध असलेली साहित्यिकांची ग्रंथदिंडी घुमान इथल्या साहित्य संमेलनासाठी रवाना झाली आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या परमानंद महाराज यांनी पंजाबी भाषेमध्ये बरंच लिखाण केलं। घुमान इथं होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बुलढाण्यातले गावकरी परमानंद महाराजांचं हस्तलिखित दुर्मिळ लिखाण रसिकांसाठी खुलं करत आहेत। गावकरी त्यांचं हे लिखाण घेऊन घुमानच्या दिशेनं निघाले आहेत। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यांना चषक देण्याचा मान नाकारल्यामुळे नाराज झालेले आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला। आयसीसीच्या प्रशासक मंडळानं घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचं कमाल यांनी आज ढाका इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। आपण आपल्या पदाचा राजीनामा आयसीसीकडे पाठवत आहोत असं ते म्हणाले। जम्मू काश्मीरमध्ये झेलम नदीच्या पुराचं पाणी ओसरायला लागलंय, मात्र पुन्हा पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं। येत्या 2-3 दिवसांमध्ये पुन्हा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं नागरिक धास्तावले आहेत। काश्मीरच्या डोंगराळ भागामध्ये दरडी कोसळण्याचा धोका असून संबंधित भागातल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असा इशारा प्रशासनानं दिला आहे। आणि आता राज्यातला हवामानाचा आढावा। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झालाय। येत्या 48 तासांमध्ये राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34 आणि किमान 20, नागपूर 40 आणि 20, पुणे 36 आणि 15, औरंगाबाद 36 आणि 19, नाशिक 35 आणि 14, कोल्हापूर 36 आणि 23, रत्नागिरी 35 आणि 20, सोलापूर 39 आणि 24 आणि अमरावती कमाल 38 आणि किमान 21 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। ऊसाच्या रास्त आधारभूत दराचा मुद्दा पंतप्रधानांबरोबर उद्या होणाऱ्या बैठकीत उपस्थित करण्याचं एकनाथ खडसे यांचं आश्वासन। महानगरपालिका क्षेत्रातली अनधिकृत बांधकामं दंड आकारून नियमित करण्यासंदर्भातला निर्णय या महिनाअखेरपर्यंत घेणार मुख्यमंत्री। कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाजात वारंवार व्यत्यय। पोलीस यंत्रणा सक्षम करून सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन। कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा। आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरामध्ये 49 पैसे तर डिझेलच्या दरात ₹1.21 कपात। आणि आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा राजीनामा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। सार्वजनिक ठिकाणच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या संहितांचं पूर्वनिरीक्षण करणाऱ्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली आहे। मंडळाची ध्येयधोरणं, अडचणी आणि कामाची दिशा याबद्दल चर्चा करण्यासाठी या मंडळाचे नवे अध्यक्ष अभिनेते अरुण नलावडे यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय। तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।